नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आदित्य प्रताप, प्रमुख शास्त्रज्ञ, पीक सुधारणा विज्ञान, भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथून आज मी मुगाच्या सुधारित वाणांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणारी विराट ही मुगाची एक प्रसिद्ध वाण आहे। विराट हे वाण सुमारे 55 दिवसांत परिपक्व होत असल्याने उन्हाळी पेरणीसाठी अतिशय योग्य आहे। विराट ही मुगाची एकमेवशी सुधारित वाण आहे, ज्याची संपूर्ण भारतात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे। या वाणाची झाडे मध्यम आकाराची असून त्याची पाने गडद हिरव्या ऐवजी फिकट पिवळ्या रंगाची असतात। या वाणाच्या एका शेंगांमध्ये 10-12 दाणे असतात। शेंगा लांब आणि काळ्या रंगाची असून दाणे हिरव्या, चमकदार, गुळगुळीत, मध्यम आकाराची व दिसायला आकर्षक असतात। या वैशिष्ट्यांमुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांकडूनही या वाणास जास्त पसंती आहे। हे वाण भुरी रोग आणि पिवळा विषाणू या मुगाच्या प्रमुख रोगांना प्रतिकारक्षम आहे। सध्या उन्हाळी हंगामात मुगाचे क्षेत्र वाढत असल्याने विराट हे वाण फार उपयुक्त आहे। उन्हाळ्यात बटाटा, मोहरी व हरभरा या पिकांच्या काढणीनंतर व भात पेरणीपूर्वी सुमारे 70 दिवसाचा कालावधी उपलब्ध असल्याने या वेळेत भात्या वाणाची लागवड करता येते। मुगपेरणीपूर्वी शेतात पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे व ओलावा नसल्यास नांगरणी करून पेरणी करावे। मुगाची असणे करताना 2 ओळीतील अंतर 22-30 सेंमी ठेवावे व 2 रोपातील अंतर 5-7 सेंमी इतके ठेवावे। अशा प्रकारे पेरणीचे अंतर ठेवल्यास 1 हेक्टरमध्ये सुमारे 4 लाख रोपे मिळतात। पाण्याची पहिली पाळी पेरणी नंतर 30 दिवसांच्या आत देणे टाळावे आणि पीक 25-30 दिवसांचे असताना खुरपणी करून तण नियंत्रण करावे। या 2 शेती पद्धतींचा अवलंब केल्यास मुगाचे 15 ते 20% अधिक उत्पादन मिळू शकते। उन्हाळी हंगामातील मूग पिकामध्ये फुलांवर रस शोषणाऱ्या थ्रिप्स किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे फुलगळ होऊन उत्पादनात घट होते। रस शोषणाऱ्या किडींच्या थ्रिप्स नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड आणि डायमेथोएट सारख्या ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशकांचा वापर करावा। तसेच पीक 35 ते 40 दिवसांचे असताना किंवा फुलोऱ्यात असताना 2% युरिया किंवा 2% NPK फवारणीची शिफारस केलेली आहे, ज्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन जास्त शेंगा लागण्यास मदत होते। शेतात मुगाच्या 75-80% हून अधिक शेंगा पिकलेल्या आणि काळे झालेले आढळून आल्यास पिकाची काढणी करावी। काढणीनंतर पीक 2 दिवस शेतात वाळण्यासाठी ठेवावे आणि त्यानंतर मळणी करावे। साठवणीपूर्वी मूगधान्य 4-5 दिवस चांगले उन्हात वाळवून साठवणूक करावे। शेतकऱ्यांनी अशा प्रकारे वर नमूद केलेल्या पीक पद्धतीचा अवलंब केल्यास मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकतो। धन्यवाद।